हिंगोली जिल्ह्यात 3 दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू आहे। त्यामुळे सिद्धेश्वर धरण 100% भरले। धरणाच्या 12 दरवाजांमधून 45,500 क्युसेकनं पूर्ण नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरू आहे। हे सिद्धेश्वर धरणावरती हिंगोली जिल्ह्यातलं हे सिद्धेश्वर धरण आहे आणि याच धरणाचे जे आहेत ते 12 दरवाजे ओपन करण्यात आलेले आहे। आपण बघतोय, आपण ड्रोनच्या माध्यमातून पाहतोय की 12 दरवाजे जे आहेत ते उघडण्यात आलेले आहे आणि याच 12 दरवाजाद्वारे जे आहेत ते पूर्णा नदी पात्रामध्ये 45,500 च्या वर क्युसेक्स वेगाने जे आहे ते पाण्याचा विसर्ग सुरू आहे। त्यामुळेच की काय धरण प्रशासन असेल, जिल्हा प्रशासन असेल, त्यांच्या वतीने जे आहे ते या ठिकाणी नदीकाठच्या सर्व शेतकरी असतील, त्याचबरोबर ग्रामस्थ असतील, यांना जे आहे ते सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांसह नागरिकांचा जे आहे ते पिण्याच्या पाण्याचा प्रश्न या ठिकाणी मिटल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। पूर्णा नदीपात्रामध्ये 45,000 क्युसेक्स वेगाने पाणी जे आहे ते पूर्णा नदीपात्रामध्ये सोडण्यात आलेलं आहे। ड्रोन पायलट राम सोळंकेसह मी रमेश चेंडके, TV9 मराठी, सिद्धेश्वर धरण,